देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा या त्रैक्याच्या नावात आजच्या रविवारच्या उपवासनेमध्ये मी आपणा प्रत्येकाचं स्वागत करत आहे. प्रियानो, मागील काही आठवड्यापासून आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करत आहोत आणि निवास मंडप हा स्वर्गीय निवास मंडपाचं प्रतिरूप आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की स्वर्गातला निवास मंडप आज आम्हाला या भूतलावरील निवास मंडपाद्वारे काय दाखवून देत आहे. आणि यामध्ये आम्ही प्रियानो आमच्या प्रवासामध्ये, या निवास मंडपाच्या प्रवासामध्ये आम्ही सुरुवातीला द्वाराद्वारे किंवा गेटद्वारे आतमध्ये आलेलो आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा द्वार असावा का? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी द्वार आहे, माझ्या वाचून तुम्हाला परमेश्वराकडे जाता येणार नाही. तर त्या द्वारातून प्रियानो आम्ही निवास मंडपात प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आम्ही होम बली देण्यासाठी प्रियानो जे ब्राझन अल्टर होतं किंवा होमवेदी होता त्याचा अभ्यास केलेला आहे. होमवेदी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरील बलिदान शिकवतं. त्यानंतर आम्ही पुढील भाग पाहिला होता, तो म्हणजे गंगाळ किंवा लावर. गंगाळ आम्हाला आमचं प्रतिरूप दाखवतं आणि आम्हाला आमची पापे दाखवते. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र वचनाद्वारे ती पापे पुसतो, कबूल करतो, त्यावेळेस आम्हाला निवास मंडपात प्रवेश करण्याची संधी भेटते. आणि या ठिकाणी मग आम्ही ॲक्च्युअल निवास मंडपात आलेलो आहोत. निवास मंडपाची रचना पाहिलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही निवास मंडपात प्रवेश करतो तर आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी मनोरा किंवा दीपवृक्ष होता, त्याचा सोन्याचा दीपवृक्ष, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी समक्षतेच्या भाकरीच्या मेजाचा अभ्यास करणार आहोत. आणि यासाठी निर्गम याचा 25वा अध्याय वचन 23 ते 30, निर्गम याचा 25वा अध्याय 23 ते 30 मध्ये याचा आम्हाला संदर्भ पाहावयास भेटतो. आणि प्रियानो, हा एक सुंदर प्रवास आहे. त्याच्याद्वारे आम्हाला देव त्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी आम्ही पाहिलं की निवास मंडप एक सुंदर अशा फळ्यांनी तयार झालेलं होतं. त्या फळ्याला सोन्याचा मुलामा होता किंवा लेप होता. त्याच्यामुळे तो निवास मंडप बाहेरून आतून दोन्ही बाजूने चकाकक होता. आणि वरती सिलिंगला सुंदर असं एम्ब्रॉयडरी केलेलं या ठिकाणी जांभळं, त्याच्यानंतर पांढरा आणि चेरुबियम, त्याच्यानंतर किरमिजी रंगाचं सुंदर असं छत होतं. त्याच्यावर देवदूत कोरलेले होते आणि ते देवदूताला समक्षता, आम्हाला देवाची समक्षता प्रकट करत होती. त्यानंतर प्रियानो, आज आम्ही समक्षतेच्या भाकरीच्या मेजा संदर्भात जाणून घेणार आहोत. या ठिकाणी समक्षतेचा मेज आम्हाला खूप गोष्टी आणि खूप महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत ऐका प्रियानो. देवाचं वचन खूप अद्भुत आहे. आणि या ठिकाणी समक्षतेचा मेज हा महत्त्वाचा नाही, तर त्याच्यावर ठेवलेल्या वस्तू म्हणजे त्या भाकरी, ज्या 12 अंशासाठी 12 भाकरी ठेवलेल्या होत्या, त्या खूप आम्हासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि या ठिकाणी ज्या भाकरी त्या आम्हाला काय समजून सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये ज्या 12 अंशाच्या 12 भाकरी ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये खूप आत्मिक असा सिग्निफिकन्स किंवा महत्त्व परमेश्वर आम्हाला सांगत आहे. ते म्हणजे पहिली गोष्ट परमेश्वर सांगत आहे की भाकरी, ब्रेड इज अ टिपिकल ऑफ द प्रोव्हिजन. या ठिकाणी मनुष्य पोटासाठी जगतो आणि परमेश्वर आमच्या गरजा भागवणारा देव आहे. परमेश्वर आमच्या गरजा भागवणारा देव हे इस्रायल लोकांना सांगण्यासाठी या ठिकाणी पहिली गोष्ट परमेश्वर सांगत आहे की मी पुरवठा करणारा देव. त्या ब्रेडच्या माध्यमातून परमेश्वर आज आम्हाला पहिली गोष्ट सांगत आहे की या समक्षतेच्या मेजावरील भाकरीद्वारे परमेश्वर पहिली गोष्ट आज आम्हाला सांगत आहे की परमेश्वर हा पुरवठा करणारा देव आहे. पुरवठा करणारा देव, त्याच्यामध्ये तो आम्हाला जीवनसुद्धा देत आहे. आणि त्याचबरोबर प्रियानो, आम्हाला त्याच्याबरोबर समक्षतेत राहण्याची संधीसुद्धा देत आहे. या ठिकाणी ज्या वेळेस ती याजक वर्ग या ठिकाणी अहरोन आणि त्याच्या वंशातले त्याचे वंश ज्या वेळेस त्या समक्षतेच्या भाकरी एक आठवडा त्या मेजावर ठेवण्यात यायच्या, त्यानंतर दुसऱ्या शब्दाद्वारे बदलण्यात यायच्या, त्यावेळेस जुन्या भाकरी या ठिकाणी अहरोन आणि त्याचे पुत्र आणि पुढं याजक वर्ग वंश परंपरेने त्या मेजाच्या भाकरी परमेश्वरासमीप खायचे. म्हणजे त्याद्वारे परमेश्वर दाखवून देत आहे ही वॉन्ट्स आवर कम्युनिकेशन.
ही वॉन्ट आवर फेलोशिप. परमेश्वराला आमची सहभागिता अपेक्षित आहे. परमेश्वराला आमच्या सहभागी म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने माझ्या सहभागितेत राहावं. जसं आदाम आणि हव्वा पाप येण्यापूर्वी रोज देवाच्या सहभागितेत वाढत होते. रोज देवाबरोबर त्यांचं संभाषण होतं. या ठिकाणी हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला आणि तीच सहभागिता देव आज आम्हाकडनं अपेक्षित करत आहे की माझे लेकरं या ठिकाणी फक्त निवास मंडपाच्या अंगणातच फिरत न राहता त्यांनी या ठिकाणी वेदीकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी पुढे येऊन गंगाळामध्ये स्वतःला स्वच्छ करावं आणि निवास मंडपात प्रवेश करून या ठिकाणी ह्या भाकरी माझ्याबरोबर खाव्या, माझ्या समक्षतेत खाव्या. ही परमेश्वराची आम्हा प्रत्येका संदर्भात अपेक्षा आहे प्रिया. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा रोल आहे. इट इज आवर ड्युटी की वी हॅव टू वॉक टुवर्ड्स टॅबरनेकल. आम्हाला या ठिकाणी निवास मंडपाकडे जाणं गरजेचं आहे. त्यावेळेसच मला जीवनी भाकर प्राप्त होणार आहे. या ठिकाणी नवीन करारात जसं जुन्या करारात परमेश्वर दाखवत आहे की भाकरी ही पुरवठा करण्याचं एक आम्हाला देव पुरवठा करणारा देव आहे हे दाखवतो. त्याचप्रमाणे नवीन करारात भाकरी या ठिकाणी सिम्बोलाइज बोथ एक पुरवठा करणारा पण आम्हाला परमेश्वर सांगतो की पुरवठा करणारा आहे. त्याचप्रमाणे नवीन करारात भाकरी अशा रीतीने संबोधली जाते, इट इज द लिव्हिंग अँड रिटन वर्ड ऑफ गॉड. हे जिवंत देवाचं वचन आहे आणि लिखित देवाचं वचन आहे. आमच्यासाठी जुना करार भाकरी म्हणजे देवाचं पवित्र वचन जे लिखित स्वरूपात आहे आणि जे जिवंत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त योहान याचा 6वा अध्याय आणि 35व्या वचनात म्हणतो, येशू त्यांना म्हणाला, योहान 6:35, जॉन चॅप्टर 6:35, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट रीतीने आम्हाला जाणीव करून देतो, या ठिकाणी नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक अन्न प्राप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. मी जीवनाची भाकर, आय एम द ब्रेड ऑफ लाईफ. जो माझ्याकडे येतो त्याला कधीच भूक लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे योहान 6:51 मध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. इफ यू वॉन्ट इटर्नल लाईफ, इट जीसस क्राइस्ट एव्हरी डे. येशू ख्रिस्ताला रोज खाणं गरजेचं आहे. त्याच वेळेस मी सार्वकालिक जीवनामध्ये जगणार आहे. फक्त त्या वधस्तंभाकडे बघत राहून अंगणामध्ये घोटाळू नका प्रियानो. अंगणामध्ये घोटाळल्यानंतर आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग भेटणार नाही. तर या ठिकाणी पुढे गंगाळामध्ये देवाचं पवित्र वचन शोधा. ते तुमच्या माझ्यासाठी काय आहे ते जाणून घ्या आणि निवास मंडपात प्रवेश करून परमेश्वराच्या समक्षतेत आपलं जीवन जगा. दिस इज गॉड्स विल. ही देवाची इच्छा आहे. that we should be in his presence. त्याच्या समक्षतेत आम्ही राहावं ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. आर यू विलिंग टू फॉलो जीसस क्राइस्ट? येशू ख्रिस्ताला खाण्यास तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न आज विचारूया प्रियानो. कारण की जोपर्यंत ही गोष्ट मला समजणार नाही, या ठिकाणी तोपर्यंत मला समजणार कीच नाही की प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या आत्मिक वाढीचं ओरिजिन आहे, सुरुवात आहे, मूळ आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त माझ्या आत्मिक वाढीचं मूळ आहे, ओरिजिन आहे. परंतु या ठिकाणी बट टू रिमेन इन गॉड स्पिरिच्युअल हेल्थ वन मस्ट हॅव रेग्युलर नरिशमेंट फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड.
या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मला आत्मिक जीवनाचा मार्ग समजलेला आहे, माझी आत्मिक भूक काय हे समजलेलं आहे, किंवा माझे आत्मिक जीवन काय आहे मला समजलेले आहे. परंतु आत्मिक जीवनामध्ये प्रफुल्लित ताजेतवानं रोगमुक्त राहण्यासाठी मला रोज रोज देवाचं पवित्र वचन ग्रहण करणं, खाणं गरजेचं आहे. एव्हरी डे मला प्रत्येक विटॅमिन प्राप्त करण्यासाठी, मला प्रत्येक नरिशमेंट प्राप्त करून घेण्यासाठी रोज रोज देवाचं वचन खात राहणं गरजेचं आहे. जर मी हे वचन खात नाही राहिलो तर या ठिकाणी मी दुबळा बनणार, मी अशक्त बनणार, आणि या ठिकाणी कदाचित मग मी देवाच्या राज्यात प्रवेश करण्यात लायक बनणार नाही. जर तुम्हाला सदृढ आत्मिक जीवन पाहिजे तर रोज रोज देवाचं वचन खा प्रियानो. इट इट. प्रभू येशू ख्रिस्त फक्त आम्हाला जीवन देणारा नाही प्रियानो, तर जीवन ते सस्टेनर आहे. ही इज आवर सस्टेनर. प्रभू येशू ख्रिस्त फक्त आम्हाला जीवन देत नाही, तर जे जीवन कायमस्वरूपी कसं राहावं याची सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त काळजी घेतो. या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जीवन जगतो प्रियानो. रोज रोज प्रभू येशू ख्रिस्ताला खातो. जसं नवीन जुन्या करारात याजक वर्ग त्या निवास मंडपातल्या त्या 12 भाकरी खायचे आणि स्वतःची आत्मिक भूक भागवायची, परमेश्वराच्या समक्षतेत जायचे, तसं रोज रोज तुम्ही आणि मी देवाचं वचन खाऊन, ख्रिस्ताला खाऊन देवाच्या बरोबर आम्ही जात आहे. द असेंब्ली ऑफ सेंट्स शुड बी अ टाईम ऑफ वर्शिप. ज्यावेळेस या ठिकाणी सत्य समजून घ्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आम्ही देवाच्या पवित्रतेत वाढत असताना त्याची उपासना करणं, त्याची आराधना करणं, या ठिकाणी त्याच्या समवेत वेळ व्यतीत करणं, प्रार्थना करणं, उपवास करणं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर अवलंबून राहून प्रभू येशू ख्रिस्ताला खाणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला खाणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुमची आणि माझी आत्मिक वाढ होणार आहे. या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता जसं आत्ता बोलला की स्वर्गातून उतरलेली जीवन भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जर तुम्हाला सर्व काळ जीवन जगायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला रोज आणि रोज खा. इरियोब सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये लिहितो, इरियोब याचा 23वा अध्याय 12 वचन, जोब चॅप्टर 23 वर्सेस 12 आम्हाला सांगत आहे, त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही. माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याची तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. आय हॅव केप्ट हिज वर्ड. आय हॅव केप्ट हिज वर्ड सो दॅट आय कॅन हॅव अ सस्टेनेबल लाईफ. परमेश्वराचं पवित्र वचन मी जतन करून ठेवलेलं आहे, कारण की त्याद्वारे माझे मनोरथ नाही तर देवाचे मनोरथ पूर्ण व्हावे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मत्ते याचा 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये सुद्धा सांगतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. सैतान ज्यावेळेस त्याची परीक्षा पाहतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला उत्तर देतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. त्याच्यामुळे प्रियांनो, या जगात जगत असताना कधीच पोटाविषयी काळजी करत बसू नका. तो देव पुरवठा करणारा देव आहे. इस्रायल राष्ट्राला 40 वर्ष अरण्यात परमेश्वराने उत्तम तो मान्ना दिला, तर तुम्हाला मला तो देणार नाही का? त्याच्यामुळे कधीच शंका अशंकाचं जीवन न जगता देवाला आवडणारं, देवाला योग्य असं जीवन जगा. आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र वचनामध्ये आहे. त्याच्यामध्ये डुबकी मारा, रोज आणि रोज डुबकी मारा. जसं नामान ते यार्देनमध्ये 7 वेळा डुबकी मारली, त्याचं नवीन शरीर त्याला प्राप्त झालं. प्रियानो, ते शरीर आज तुम्हाला मला प्राप्त होणं गरजेचं आहे. त्यासाठी रोज रोज देवाच्या वचनामध्ये स्वतःला डुंबवा. त्याद्वारे काय होणार आहे प्रियानो, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही हे वचन खाऊ त्यावेळेस आम्हाला ते आनंद देणार आहे. इट डिलाइटफुल अँड रिज्युनेट
आमचे शरीर ताजतवानं करतं, प्रफुल्लित करतं ज्यावेळेस आम्ही रोज रोज देवाचं वचन ग्रहण करतो. इर्मयासुद्धा प्रियानो आपल्या ग्रंथामध्ये सांगतो. इर्मयाचा 15वा अध्याय खूप सुंदर वचन आहे आणि 16वं वचन त्याच्यामध्ये इर्मया आम्हाला जाणीव करून देतो की परमेश्वराचं पवित्र वचन काय आहे. इर्मयाचा 15वा अध्याय 16व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाची देवा, तुझे नाव घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. या ठिकाणी देवाची वचनं इर्मयासाठी काय झालेली आहेत प्रियानो? आनंद, जीवाचा उल्हास. आणि तीच गोष्ट तुमची आणि माझी होती. ज्यावेळेस मी रोज रोज ते वचन खातो, समजतो, त्याच्यातून देव मला काय शिकवतो ते मला समजतं. त्यावेळेस देवाची वचनं माझ्यासाठी आनंद आणि माझ्यासाठी उल्हासाचं कारण बनतात. वेन युअर वर्ड्स केम आय एट देम, दे वर माय जॉय अँड माय हार्ट्स डिलाइट, फॉर आय बिअर युअर नेम ओ लॉर्ड गॉड अलमायटी. इर्मया म्हणत आहे. या ठिकाणी आज परत एकदा सांगतो की पुष्कळ ख्रिस्ती व्यक्ती आज सुद्धा अंगणातच घुटमळत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभच्या पलीकडे त्यांना काय आहे हेच माहीत नाही आहे. वधस्तंभ आमचं कारण करतो, परंतु त्याच्या पुढे आम्हाला चालणं गरजेचं आहे. सार्वकालिक जीवन जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर वी हॅव टू क्रॉस द क्रॉस. आम्हाला वधस्तंभ ओलांडून पुढे जाणं गरजेचं आहे आणि गंगाळात स्वतःला स्वच्छ करून देवाचं वचनाद्वारे स्वच्छ करून या ठिकाणी निवास मंडपात परमेश्वराच्या समक्षतेत येऊन तो समक्षतेची भाकर खाणं गरजेचं आहे. या ठिकाणी पवित्र निवासस्थान आम्हाला जगापासून वेगळं करतं. होली प्लेस सेपरेट अस फ्रॉम द आउटर वर्ल्ड. बाह्यकारी जगापासून आम्हाला निवास मंडप वेगळं करतं. कारण की निवास मंडपात याजक ज्या वेळेस त्या भाकरी खायचे त्यावेळेस बाहेरच्या जगाशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. या ठिकाणी हा निवास मंडपातले हे देवाचं पवित्र वचनसुद्धा प्रियानो खूप अद्भुत सत्य तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित या व्हर्च्युअल प्रिचिंगमध्ये जो इम्पॅक्ट हवा तसा येत नाही किंवा पुष्कळ वेळा जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पुष्कळ वेळा जाणवत नाही, तरीसुद्धा प्रियानो आज तुम्हाला थोडक्यामध्ये देवाचं पवित्र वचन सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये हे जे भाकरी आहे, या भाकरी परमेश्वराचं पवित्र वचन आहे प्रिया. हे भाकरी परमेश्वराचं पवित्र वचन असताना या ठिकाणी या लेवी याचा 24वा अध्याय आणि 5 ते 9 मध्ये लिहिलेलं आहे की ह्या भाकरी परमेश्वराला वाहण्यात येणाऱ्या सर्व गोष्टीत पवित्र होत्या. म्हणजे परमेश्वराला ज्या गोष्टी इस्रायल राष्ट्राकडून देण्यात येत होत्या त्याच्यामध्ये सर्वात परमपवित्र गोष्ट कुठल्या होत्या तर ह्या समक्षतेच्या भाकरी होत्या प्रियानो. आणि ह्या समक्षतेच्या भाकरीद्वारे परमेश्वराने सर्व काळचा करार इस्रायल राष्ट्राबरोबर केला होता. लेवीय याचा 24वा अध्याय 5 आणि 9 मध्ये लिहिलेले. तर सर्वात पवित्र या भाकरी आज तुम्ही आणि मी, म्हणजे परम वचन तुम्ही आणि मी खातोय प्रियानो. आम्ही भाग्यवान आहोत. तर याच्यामध्ये प्रियानो वर्ड ऑफ गॉड फ्रॉम जेनेसिस टू रिव्हल्युशन, म्हणजे उत्पत्तीच्या प्रारंभी शब्द होता तेथून सुरू झालेली ही गोष्ट प्रकटीकरणाच्या शेवटच्या वचनामध्ये प्रभू येशूची कृपा सर्व जनाबरोबर असो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सर्व जनाबरोबर असो. हे रोज ज्यावेळेस मी खातो त्यावेळेस प्रियानो हे 2 प्रकारचे देवाचं वचन 2 प्रकारचे. एक म्हणजे लोगोस, ग्रीक शब्द आहे प्रियानो. लोगोस म्हणजे रिटन वर्ड ऑफ गॉड. शब्दासाठी जो शब्द ग्रीक भाषेत वापरलेला आहे तो आहे लोगोस. आणि लोगोसचा अर्थ आहे रिटन वर्ड ऑफ गॉड, देवाचं लिखित वचन, देवाचा लिखित शब्द. आणि दुसरा शब्द देवाच्या वचनासाठी आहे तो म्हणजे रेमा या शब्दाचा अर्थ आहे इन्स्पायर्ड वर्ड ऑफ गॉड. इन्स्पायर्ड वर्ड ऑफ गॉड म्हणजे
देवाचं प्रकटीकरण झालेला वचन, देवाचं प्रकटीकरण झालेला शब्द. या ठिकाणी प्रियानो पुष्कळ वेळा मनुष्य या दोन्ही शब्दांमध्ये घोळ करतो. पवित्र शास्त्रात आम्हासाठी देवाने 7,000 प्रॉमिसेस लिहून ठेवलेले संभाव्य, बट these promises are potential promises which can turn in a actual promises. ही संभाव्य प्रॉमिसेस आहेत, परंतु ती वेगवेगळ्या लोकांसाठी दिलेली आहे. काही प्रॉमिस तुमच्यासाठी, काही प्रॉमिस माझ्यासाठी, काही प्रॉमिस विधर्म्यांसाठी. हे वेगवेगळे प्रॉमिस देवाने वेगवेगळ्या लोकांसाठी लिहून ठेवलेले आहेत. परंतु पुष्कळ वेळा मनुष्य, ख्रिस्ती मनुष्य जो देवाच्या वचनात परिपूर्ण नसतो, त्या वचनांची भेसळ करतो. या ठिकाणी लोगोस, द रिटन वर्ड ऑफ गॉड, हे जर प्रियानो आम्हाला ॲक्च्युअल म्हणजे जे पोटेन्शियल आहे, जे संभाव्य आहे ते लिहून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला कृतीत प्रकट होण्याची जर तुमची इच्छा असेल तर प्रियानो त्याच्यावर मनन करा, चिंतन करा, देवाबरोबर वेळ व्यतीत करा आणि ते प्रॉमिस तुमच्यासाठी आहे की नाही समजून घ्या. पुष्कळ वेळा काही प्रॉमिसेस माझ्यासाठी नसतात. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की या ठिकाणी तू स्वर्गात जे काही तू पृथ्वीवर बंद करशील ते मी स्वर्गात बंद करेन, जे काही तू पृथ्वीवर उघडशील ते मी पृथ्वीत उघडेन. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मी तुला दिलेल्या आहेत. प्रियानो याचा संदेश मी त्याच्यावर सांगेन कधीतरी, आत्ता त्या संदेशाचा भाग नाही आहे. परंतु हे प्रॉमिस पर्टिक्युलर वॉज गिवन टू पीटर. हे प्रॉमिस पीटरसाठी दिलं होतं, परंतु लोक ते म्हणतात की ते माझ्यासाठी. आणि पुष्कळ वेळा म्हणजे हा किस्सा माझ्या संदर्भात झालेला म्हणून सांगतो की या ठिकाणी लोक म्हणतात की जसं पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने तो प्रॉमिस दिलेले, वचन दिलेले, ते आज तुमच्या माझ्यासाठी आहे आणि त्याच्या नावात आज आम्ही पण ते जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला अधिकार दिलेले की पृथ्वीवर बंद करायचं. तर एक मनुष्य म्हणजे आम्ही प्रार्थना करायला बसलो होतो एका कॅन्सर पीडित महिलेसाठी. त्यावेळेस तो मनुष्य आला आणि तो बोलला की आज म्हणजे त्या स्त्रीच्या पतीला म्हणाला की आज पेत्राला हे परमेश्वराने प्रॉमिस दिलेले ते प्रॉमिस आपल्यासाठी पण आहे. आपण हे आज ह्या स्त्रीचा कॅन्सरचा आजार पृथ्वीवर बंद करून टाकू, पृथ्वीवर बंद करून टाकू. आणि या ठिकाणी परंतु प्रियानो ते प्रॉमिस पेत्रासाठी होतं, ते वचन पेत्रासाठी होतं. ती स्त्री काही दिवसांनी मरण पावली. या ठिकाणी लोगोस शब्दाचा या ठिकाणी गैरवापर करतो मनुष्य कधी कधी. या ठिकाणी असंच एक रिवायवल मीटिंग चालली होती, खूप पॉवरफुल वक्ता होता आणि रिवायवल मीटिंग नंतर खूप पाऊस चालू झाला आणि या ठिकाणी खूप नदीला पूर आला. तर त्या काही मुली या ठिकाणी ती रिवायवल मीटिंग ऐकून इतक्या भारवल्या आणि या ठिकाणी त्यांना एवढं हे आलं की जोश आला. त्या जोशमध्ये त्या बोलल्या की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला आज्ञा केली की हे माझ्याकडे चालत आहे समुद्रावर, तर आज ही आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात पण लागू करणार आहे. तर आम्ही त्या पाण्यावर चालू लागू. आणि त्या पाण्यावर चालायला लागतात, परंतु या ठिकाणी पाण्याच्या फोर्समधून त्या वाहून जातात आणि मरून जातात. ही गोष्ट घडल्यानंतर या ठिकाणी कित्येक लोकांचा विश्वास ढळतो. ते म्हणतात असलं कसलं देवाने या मुलींना मारून टाकलं. त्यांचा देवावर विश्वास होता, परंतु देवाने या ठिकाणी त्या मुलींना मारून टाकलं. या ठिकाणी पेत्र ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे त्या पाण्यावर चालला, या ठिकाणी तो इट वॉज नॉट रिटन इन द बायबल, म्हणजे ते कुठेतरी लिहिलं होतं, ते वाचून पेत्र चाललं नव्हतं. तर या ठिकाणी त्याने ख्रिस्ताला म्हणजे इन्स्पायर्ड झाला होता किंवा ख्रिस्तापासून त्याला ते वचन समजलं होतं, म्हणून तो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालला. प्रिया, या ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे का चालला? कारण की त्याला ते वचन देवापासून प्राप्त झालं होतं. रिटन वर्ड नव्हतं, इट वॉज नॉट रिटन बट इट केम फ्रॉम गॉड. या ठिकाणी जसं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, फेथ कम्स बाय हिअरिंग. विश्वास हा ऐकल्याने प्राप्त होतो आणि हिअरिंग कम्स बाय वर्ड ऑफ गॉड. आणि ऐकणं हे देवाच्या वचनाने होतं. म्हणजे त्याचा अर्थ हाच आहे, द वर्ड ऑफ गॉड काय प्रियानो? रेमा, नॉट लोगस. ज्या वेळेस मला एखादं वचन समजतं त्याच्यावर मी मनन चिंतन करणं गरजेचं आहे. लगेच ते माझ्यासाठी आहे हे समजणं चुकीचं आहे.
या ठिकाणी 7,000 प्रॉमिसेस बायबलमध्ये आहेत प्रियानो. 7,000 पोटेन्शियल म्हणजे संभाव्य प्रॉमिसेस आहे, परंतु ते प्रत्येक प्रॉमिस मला लागू होतं असं नाही. आणि जर तुम्हाला त्या अर्थाचा तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल की लोगोस का रेमा, तर त्याच्यावर मनन चिंतन करा. रीड इट, प्रे इट, आस्क टू गॉड, रिव्हील इट, आणि देव तुम्हाला प्रकट करेल. या ठिकाणी सिंपल गोष्ट सांगू प्रियानं, लोगस आणि रेमाचा अर्थ. लोगस हा तांदूळ आहे आणि रेमा हा भात आहे. लोगस हा तांदूळ आहे आणि रेमा हा भात आहे. भात आम्ही खातो. या ठिकाणी ऑल प्रॉमिसेस आर पोटेन्शियल युअर्स बट नॉट प्रॅक्टिकल युअर. वेट अपॉन द लॉर्ड. देवाची वाट पहा की तुमच्यासाठी कोणतं प्रॉमिस आहे. त्याच्यासाठी नित्य नियमाने प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी नावा टिळकांना या ठिकाणी देवाचं प्रकटीकरण होण्यास खूप वेळ लागला. त्यांना वाचनात आलं की मागा म्हणजे मिळेल. त्यांनी देवाला विचारलं, जर तू देव आहे तर मला तू दिसशील, तू मला ज्या माझ्या गरजा आहेत त्या भागवशील. आणि देवाच्या नावा टिळकांच्या गरजा देवाने नंतर भागवल्या, ज्यावेळेस त्यांनी मागितल्यानंतर. साधू सिंदूर सिंगांचं तेच आहे. ही वॉज इन्स्पायर्ड नॉट बाय लोगस बट बाय रेमा. प्रार्थना केली त्यांनी की तू देव आहे तर मला प्रकट हो. देव त्यांना प्रकट झाला. द टॉर्नवेलचे लेखिका, त्याच्यानंतर आय डेअर टू कॉल हिम अ फादरची लेखिका, यांना देवाचं वचन, इन्स्पिरेशन, रेमा या ठिकाणी देवापासून आलं प्रिया. या ठिकाणी गॉड हॅज गिवन अस मच मोर दॅन मियर वर्ड. देवाने फक्त आम्हाला साधा शब्द दिलेले नाही प्रियानो, लोगोस दिलेले नाही, बट देवाच्या पवित्र वचनामध्ये गॉड हॅज गिवन अस जीसस क्राइस्ट, दॅट इज रेमा. देवाने आम्हाला रेमा दिलेला आहे. रेमा म्हणजे देवाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. देव येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक पिक्चर आहे, चित्र आहे, एक शब्द आहे, एक भावना आहे, एक आराखडा आहे. द व्हेरी इमेज ऑफ व्हॉट गॉड विश टू से ह्युमन बीइंग. येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक पिक्चर आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक शब्द आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक भावना आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी आराखडा आहे. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी व्हेरी इमेज ऑफ व्हॉट गॉड विश टू से ह्युमन. मनुष्याला देवाला काय सांगायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर येशू ख्रिस्ताला समजून घ्या. जीसस क्राइस्ट, अ परफेक्ट एक्सप्रेशन ऑफ ऑल दॅट गॉड विशेस ह्युमन टू बी. येशू ख्रिस्त काय आहे ते मनुष्य कसा असावा याचं मूर्तिमान उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मनुष्य काय असावा याचं मूर्तिमान उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे जो शोब्रेड किंवा ज्याला आम्ही समक्षतेच्या भाकरी आखल्यानो, त्या भाकरी आज खाणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. द वर्ड वॉज विथ गॉड. आणि तो शब्द आज रेमा बनून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. लोगसला शिजवा, म्हणजे लोगस म्हणजे देवाचं पवित्र वचन वाचा. रीड इट, लेट इट बी बिकम अ रेमा. त्याला शिजवल्यानंतर लेट इट बिकम अ रेमा. ते इन्स्पिरेशन तुमच्या आणि माझ्यासाठी रेमा बनून कार्य करा. आणि त्याद्वारे प्रियानो आम्ही देवाच्या समक्षतेत अजून बळकट आणि मजबूत हो. परमेश्वर करो. प्रभू येशू ख्रिस्ताचा मेज काय आहे आणि त्या मेजापेक्षा त्या मेजावरच्या भाकरी काय आहेत आणि त्या भाकरी खाल्ल्यानंतर मला काय प्राप्त होतं हे समजण्याचं बुद्धी, ज्ञान आणि आकलन आम्हा प्रत्येकाला देव त्याच्या सामर्थ्याने प्राप्त करू. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पित्या, तुझ्या कृपेद्वारे हे वचन तू आज आशीर्वादित केलं. आज प्रभू येशू ख्रिस्ता तुला रोज आम्ही खावं, ग्रहण करावं यासाठी तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. परमेश्वरा, तू अद्भुत आहे. आज तू प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन जगण्यास शिकवत आहे. ते समजण्याचं बुद्धी, ज्ञान मर्त्य मानवाला पुरव. हीच म्हणून प्रार्थना करत असताना हे वचन तू आज आम्हासाठी आशीर्वादित केलंस. उपकार मानतो प्रत्येक ऐकणाऱ्याला तुझ्या आत्म्याने भर.
परमेश्वरा, तुझ्या सेवेसाठी जे दान आम्ही तुझ्या भांडारात समर्पित केले त्याचा स्वीकार कर, त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटावून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता मेंढरांचा महान मेंढपाळांच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, अपवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आम्हा प्रियजनाबरोबर समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन, आमेन, आमेन.